This conference will now be recorded. रसिका माइक अनम्यूट कर आणि बोल. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत करते. आजची सभा आपण जी घेतोय ती डोंबिवलीच्या दक्ष समिती मार्फत घेतोय. दक्षची थोडीशी ओळख करून देते. नोव्हेंबर 2019 मध्ये आपण दक्ष समितीची स्थापना केली आणि दक्षचा अर्थ असा आहे की डोंबिवली ऍक्शन कमिटी फॉर सिव्हिक अँड सोशल होप्स, आणि या समितीद्वारे आपण डोंबिवलीतील नागरी समस्यांवर उपाय मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी आपण नागरिकांचाच सहभाग घेतो आणि प्रशासकीय पाठपुरावा करतो. आता सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील आपण वेगवेगळ्या सभांचं आयोजन केलं होतं, ज्यात पहिली सभा आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांबरोबरच्या मार्गदर्शनाखाली घेतली आणि ज्या सभेला डोंबिवलीतील 200 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. त्यानंतर दुसरी सभा आपण डोंबिवलीतील शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांची घेतली, ज्यामध्ये 40हून जास्त संस्थांचा सहभाग होता आणि त्या सभेद्वारे आपण 15,000 पेक्षा जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचलो. आताच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर सगळ्यात सेन्सिटिव्ह जर कोणी नागरिक असतील किंवा लोक असतील तर ती गरोदर महिला किंवा प्रेग्नेंट बायका आणि त्यांची नवजात बालक अशी आहेत. तर म्हणून आपण हा एक विषय घेण्याचं ठरवलंय आणि या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आपण डोंबिवलीतल्या सुप्रसिद्ध गायनेकॉलॉजिस्ट प्रिया हर्डीकर मॅडम आणि चाइल्ड स्पेशलिस्ट डॉक्टर अमेय काकिर्डे यांना आपण आमंत्रित केलं आहे. मी आता थोडासा एक थोडक्यात त्यांचा परिचय करून देते आणि मग आपण सभेला सुरुवात करूया. डॉक्टर प्रिया हर्डीकर या MBBS DNB DGO आहेत आणि 2004 पासून त्या प्रसूती तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डोंबिवलीमध्ये रामचंद्र नगर येथे त्यांचं हर्डीकर हॉस्पिटल आहे, ज्यात त्या पूर्ण वेळ प्रॅक्टिस करतात. डॉक्टर अमेय काकिर्डे MD चाइल्ड स्पेशलिस्ट आहेत आणि घरडा सर्कल येथे अस्मिता क्लिनिक मध्ये ते कार्यरत आहेत. आता पहिल्यांदी प्रिया मॅडमचं सेशन होईल, त्याच्यानंतर डॉक्टर अमेय काकिर्डे बोलतील आणि मग आपण प्रश्नोत्तराचा तास घेऊया. तर मी प्रिया मॅडमना विनंती करते की त्यांनी त्यांचा माईक अनम्यूट करून बोलायला सुरुवात करावी. थँक्यू रसिका. गुड इव्हनिंग सगळ्यांना, उपस्थित असलेल्या सगळ्या पार्टिसिपंट्सना माझं खूप मनापासून स्वागत. आज दक्ष समूहातर्फे आपण हा जो काही कार्यक्रम आखलेला आहे याच्यात सहभागी होताना मला खूप आनंद होतो आहे. अर्थात टॉपिक खूपच सेन्सिटिव्ह आहे आणि करोना इन प्रेग्नन्सी, म्हणजे जसं रसिका म्हणाली तसं की जर कोणी सगळ्यात जास्ती अफेक्ट होत असेल किंवा सगळ्यात जास्ती काळजी कोणाला वाटत असेल तर ज्या बायका आता गर्भवती आहेत किंवा जस्ट डिलिव्हर झालेल्या आहेत अशांना नक्कीच मनात अनेक प्रश्न येत असतील, खूप काळजी वाटत असेल की आपण अशा ह्या परिस्थितीत आपलं बाळ जन्माला घालणार आहोत तर पुढे आपलं काय होणार आहे. माझ्या परीने मी सोप्याच्या सोप्या भाषेत सगळ्या विषयांवर चर्चा करायला किंवा तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न जरूर करणार आहे, पण त्यातून माझ्याकडनं काही राहिलं तर तुम्ही त्याची नोंद करून मला नंतर प्रश्न विचारले तरीही चालेल. पुढची स्लाइड दाखवता प्लीज. ओके, तो अर्थातच करोनाबद्दल काही फार मला इंट्रोड्यूस करायची काही गरज नाही. सध्या सगळ्या न्यूज चॅनल्सवर, इंटरनेटवर, सोशल मीडियावर घराघरांमधनं फक्त करोनाचीच चर्चा होते आहे. करोना हा एक प्रकारचा व्हायरस आहे जो अर्थातच पहिल्यांदा चायनापासून ओळखला गेला आणि तिथूनच त्याचा प्रसार झाला. SARS-CoV-2 किंवा सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम करोना व्हायरस 2 हा त्या व्हायरसचं नाव आहे आणि त्याच्यातनं संसर्ग होणारा आजार जो आहे त्याचं नाव आहे कोविड. कारण की तो 2019 साली डिटेक्ट झाला किंवा पहिल्यांदा त्याचा शोध लागला म्हणून त्याला COVID-19 असं म्हणतात. पूर्णपणे जगभरात पसरलेली ही महामारी आहे. त्याचे स्टॅटिस्टिक्स मी खाली दिलेत पण त्याला काही फार म्हणजे दीज आर ऑल इंडियन आणि महाराष्ट्राचे स्टॅटिस्टिक्स आहेत. हे फार डायनामिक स्टॅटिस्टिक्स आहेत कारण दररोज ह्याच्यात माणसं ऍड होत असतात, सबट्रॅक्ट होत असतात, त्यामुळे हे सतत बदलत राहतं. मला पुढची स्लाइड दाखवता प्लीज.
सो साधारणतः जसा तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तसा हा कोरोना व्हायरस या अशा पद्धतीने दिसतो. वुहान चायनामधनं त्याचा सोर्स आलेला आहे. त्याचा प्रसार बेसिकली रेस्पिरेटरी ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणजे आपण जेव्हा बोलतो किंवा आपण जेव्हा श्वास सोडतो, शिंकतो, खोकतो, त्याच्यातून जे ड्रॉपलेट्स रिलीज होत असतात ह्याच्यातून हा संसर्ग दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचतो. सध्या आपला देश सुद्धा कम्युनिटी फेज मध्ये आहे. कम्युनिटी फेज म्हणजे माणसातून पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट आपण त्याला म्हणतो, की एका माणसापासून दुसऱ्या माणसाकडे संसर्ग होण्याचा जो फेज आहे त्याला आपण कम्युनिटी फेज असं म्हणतो. सध्या आपण त्या फेज मध्ये आहोत आणि हाच सगळ्यात जास्ती त्रासदायक फेज आहे, कारण की इथून पुढे ह्या व्हायरसचा संसर्ग प्रचंड प्रमाणात आपल्याला बघायला मिळणार आहे. बाकी असं हे जे ड्रॉपलेट इतर गोष्टींवर राहतात, सो फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय, तुमच्या फायलीवर असू शकतो, तुमच्या नोटांवर असू शकतो, परंतु त्या व्हायरसचा सुद्धा एक पिरियड असतो की तो अमुकच तास जिवंत राहतो. तेव्हा तेवढा वेळ गेल्यानंतर तो व्हायरस प्रसार त्या व्हायरसचा होऊ शकत नाही. एवढी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. व्हायरस आपल्या शरीरात आल्यानंतर त्याचा इन्क्युबेशन टाइम, त्यामुळे दॅट मीन्स की त्याचा ग्रोथ टाइम जो आहे तो 2 दिवसांपासून 14 दिवस इथपर्यंत असू शकतो. त्यामुळे ह्या दरम्यान आपल्याला फ्लू सारखे सिम्पटम्स दिसायचे चान्सेस नेहमी जास्त असतात. पुढची स्लाइड दाखवाल प्लीज. ओके, सो बेसिकली मी म्हटल्याप्रमाणे की हा कम्युनिटी फेज मध्ये असल्यामुळे प्रत्येकालाच त्याचा संसर्ग आता होऊ शकतो, पण त्यातल्या त्यात हाय रिस्क पेशंट आपण ज्याला म्हणतो किंवा कुठल्या गटातल्या लोकांना करोनाची लागवड होण्याचे चान्सेस जास्त आहेत, तर आपले जे सिनियर सिटीजन्स आहेत मोर दॅन 60, इनफॅक्ट आता तर नवीन गाईडलाईन्स प्रमाणे मोर दॅन 55 इयर्स ऑफ एज हे आपण हाय रिस्क फॅक्टर पकडला जातो. लहान मुलं 10 वर्षाच्या आतली, पेशंट ज्यांना इतर आजार आहेत, उदाहरणार्थ दम्याचा आजार आहे, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, किडनीचे प्रॉब्लेम्स आहेत, जी लोक डायलिसिसवर आहेत किंवा ज्यांना सारखं त्यांची इम्युनिटी कमी होते की अँटी मॅलिग्नंट ड्रग्जवर आहेत, अशा सगळ्या लोकांमध्ये करोनाचा प्रसार होणं हे जास्ती चान्सेस नेहमीच जास्त असतात. ह्यात मी प्रेग्नन्सी सुद्धा लिहिलेलं आहे, परंतु प्रेग्नन्सी पर से हाय रिस्क फॅक्टर नाही. व्हॉट डज दॅट मीन की तुम्ही जस्ट बिकॉज तुम्ही प्रेग्नंट आहात म्हटल्यानंतर तुम्हाला हा आजार होणारच आहे असं आपण गृहीत धरून चालणार नाही. इट ओनली मीन्स की प्रेग्नन्सीमध्ये आपली जी प्रतिकार शक्ती असते, रोग प्रतिकार शक्ती असते, ती ऑल्टर झालेली असते आणि त्यामुळे आपल्याला जास्ती जपून राहणं हे गरजेचं असतं. पण अदरवाईज सामान्य माणसापेक्षा आपल्याला जास्ती चान्सेस आहेत करोना व्हायचे असं काही नाहीये. पुढची स्लाइड प्लीज. तो आजच्या आपण प्रोग्राम मध्ये करोना काय आहे, तो कसा पसरतो, त्याचा आपल्या होणाऱ्या आईवर, होणाऱ्या बाळावर काय परिणाम होऊ शकतो किंवा काही परिणाम आहे का हे आपण बघणार आहोत. त्याच्यातून आपण काय मार्ग शोधले आहेत किंवा आपण कशी ट्रीटमेंट करतो, असे पेशंट कसे हाताळले जातात याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. आणि गरोदर आयांची आपण काळजी कशी घ्यावी किंवा कशी घेतली जाते याबद्दल आपण थोडंसं आज बोलणार आहोत. पुढची स्लाइड प्लीज. ओके, आता या स्लाइड मध्ये जर तुम्ही वाचलं तर इथे स्पष्टच लिहिलेलं आहे की देर इज नो एव्हिडन्स ऑफ ऍडव्हर्स इफेक्ट ऑन COVID-19 इन मदर्स. याचा अर्थ असा होतो की COVID-19 हा व्हर्टिकल ट्रान्समिशन आपण ह्याला म्हणतो, म्हणजे आईकडनं तिच्या होणाऱ्या बाळाकडे होणारा संसर्ग. एक गोष्ट मात्र आपण लक्षात घेतली पाहिजे की करोना हा व्हायरस खूप नवीन आहे. जसा तुमच्यासाठी नवीन आहे तसा वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा नवीन आहे आणि त्यामुळे अजून ह्याच्यावर रिसर्च चालू आहे. आतापर्यंत ज्या केसेस घडल्या आहेत की ज्या कोविड पॉझिटिव्ह मदर्सच्या डिलिव्हरीज ज्यांच्या झालेल्या आहेत, त्यांची बाळं जेव्हा तपासली गेली तेव्हा सायन हॉस्पिटलमध्ये साधारणतः 100 केसेस आणि नायर हॉस्पिटलमध्ये साधारणतः 100-124 केसेसचा आतापर्यंतचा भारताचा रेकॉर्ड आहे, म्हणजे मुंबईचा. त्याच्यातलं एकच बाळ पॉझिटिव्ह निघालेलं होतं सायन हॉस्पिटलमधलं. बाकी आतापर्यंत तरी सगळे जी निओनेट्स आहेत किंवा जन्माला आलेली जी बाळं आहेत ती सगळे निगेटिव्ह आहेत.
याचाच अर्थ की आपण असं अज्युम करावं की सध्या तरी प्लॅसेंटल ट्रान्सफर करोना व्हायरसचा कुठेच होताना दिसत नाहीये. परंतु मला असं वाटतं की इट इज टू अर्ली टू से एनिथिंग अबाउट दिस, कारण की आत्ता हा आपण स्टडीज आता केसेस जमवायला लागणार आहोत आणि त्यामुळे जसजशा केसेस आपल्या साठत राहतील, जसजसे आपल्या समोर त्याचे रिझल्ट येत जातील, तसतसे अजून एक मे बी वर्षभरानंतर आपण ठामपणे सांगू शकतो. जसं आपण सांगू शकतो की हो, चिकन पॉक्समुळे बाळामध्ये हा आजार होऊ शकतो किंवा झायका व्हायरस मध्यंतरी आलेला त्याच्याबद्दल आपण ठामपणे म्हणू शकतो, तसं अजून कोरोना व्हायरस बद्दल ठामपणे आपण नाही सांगू शकत. पण आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यामध्ये हेच आढळलेलं आहे की कोरोना हा होणाऱ्या आईकडनं तिच्या बाळाकडे ट्रान्समिट होत नाहीये. ज्या प्रेग्नंट बायकांना ऑलरेडी आजार असतील, उदाहरणार्थ तुम्हाला डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, अशा लोकांचे ते आजार केवळ तुम्हाला कोरोना झाला आहे म्हणून ते काही आणिक वाढत नाहीत. त्यामुळे तसं तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. जशी तुम्ही तुमची काळजी जसा तुमच्या इतर आजारांची काळजी तुम्ही प्रेग्नन्सीत घेताय, तशीच तुम्ही आत्ताही ती चालू ठेवणं गरजेचं आहे. मात्र या माता आहेत ज्यांना ऍडिशनल कोमॉर्बिडिटीज किंवा ऍडिशनल प्रेग्नन्सी सोडून इतर काही मेडिकल कॉम्प्लिकेशन्स असतील, अशा मातांनी मात्र नक्कीच स्वतः खूप सांभाळून सगळे जे मी आता पुढे सांगणार आहे तुम्हाला, जे काही हायजीन्स आपल्याला सांभाळायचे आहेत त्याप्रमाणेच त्यांनी सगळं करावं आणि ती शिस्त त्यांनी अगदी शेवटपर्यंत सांभाळावी, हीच एक तुम्हाला रिक्वेस्ट राहील. पुढची स्लाइड प्लीज. आपण कुठले कुठले मुद्दे बघणार आहोत तर प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंग म्हणजे प्रेग्नन्सी राहायच्या आधी. आता तुमच्यापैकी अशाही बऱ्याच मुली असतील किंवा बरेच पेशंट असतील जे प्लॅनिंग तुम्ही चालू केलं होतं की बाबा आता आम्हाला हवं आहे बाळ आणि तेवढ्यात कोरोना आला, मग आता आम्ही काय करायचं, आम्ही प्रेग्नन्सी ठेवायची की नाही ठेवायची. तर अशा मुलींपासून ते अगदी गर्भवती महिला, मग त्यांची डिलिव्हरी, त्यांनी ब्रेस्ट फिडिंग करावं की नाही, त्यांची एकंदरीत सायकॉलॉजी, त्या किती घाबरलेल्या आहेत, त्यांचं काउन्सिलिंग आणि कॉन्ट्रासेप्शन, इथपर्यंत आपण सगळे पॉइंट कव्हर करणार आहोत. पुढची स्लाइड प्लीज. प्री कन्सेप्शनल प्लॅनिंग हे तर आता आपण कोरोना नसताना सुद्धा सगळ्या बायकांना आम्ही ऍडवाइस करत होतो की तुम्ही आधीपासूनच तयारी करा, तहान लागल्यावर विहीर खणू नका. सिमिलरली आत्ताही आम्ही तसंच ऍडवाइस करतो आहे की तुम्ही तुमची इम्युनिटी बिल्डअप करा, तुमचं बीज सक्षम दर्जाचं शरीरातून निघेल यासाठी तुम्ही तुमचा आहार व्यवस्थित ठेवा, फळभाज्या पालेभाज्या जास्ती खा, तुम्ही फोलिक ऍसिड सप्लिमेंटेशन ठेवा आणि नॅचरली प्रेग्नन्सी सुद्धा राहिली तरी काही त्याच्यात हरकत नाही. काही दिवसांपूर्वी गव्हर्नमेंट आणि ICMR गाईडलाईन्स प्रमाणे ज्या बायका टेस्ट ट्यूब बेबी किंवा IUI, IVF या प्रोटोकॉल्स मध्ये जात होत्या, अशा लोकांच्या सायकल्स काही महिन्यांपुरत्या नक्कीच सस्पेंड करण्यात आल्या होत्या. कारण की आपल्याला अजून कोरोनाचा असर त्या एम्ब्रिओवर किंवा नवजात अर्भक जे असतं, जे जस्ट तयार झालेलं फीटस असतं, त्याच्यावर माहिती नव्हतं काय आहे आणि त्यामुळे त्या सायकल्स सगळ्या आपल्या सस्पेंड झालेल्या होत्या. पण लेटेस्ट गाईडलाईन्स प्रमाणे आता परत त्यांनी IVF सायकल्स, IUI सायकल्स पुन्हा चालू केलेल्या आहेत. तेव्हा जर नॅचरली खास करून जर तुम्हाला प्रेग्नन्सी हवी असेल तर तुम्ही जरूर प्रयत्न करू शकता, काहीच हरकत नाही. तुम्ही ऑलरेडी प्रेग्नंट आहात तर आता तुम्ही काय केलं पाहिजे. गेल्या 2-3 महिन्यांमधला हा अनुभव आहे की जेव्हापासून हा लॉकडाऊन रिलीज झाला होता, बऱ्याचशा गरोदर माझ्या पेशंट किंवा माझ्या कलिग्सच्या पेशंट कोरोनाला घाबरून घरातनं निघालेल्याच नाहीत आणि त्यामुळे काय झालेलं आहे की एका आजारातून तुम्ही स्वतःला वाचवलं पण तुम्ही दुसरीकडे प्रॉब्लेम क्रिएट केलेत की ज्या सोनोग्राफीज किंवा ज्या तपासण्या वेळेवर व्हायला हव्या होत्या त्यांची टाइम लिमिट निघून गेली किंवा तुम्ही तो हद्द ती क्रॉस करून टाकलीत किंवा इतर काही कॉम्प्लिकेशन्स घडले, जसं ब्लिडिंग चालू झालं का, कारण की वैद्यकीय सल्ला वेळेवर घेतला गेला नाही. तेव्हा एकच मी सांगेन की कोरोना जरी असलं तरी त्याला घाबरून चालणार नाही. तुमच्या विजिट तुम्ही प्लॅन करून केल्या पाहिजे आहेत, तुमच्या डॉक्टरशी संपर्कात तुम्ही राहिलं पाहिजे आहे, त्यात टाळून तुम्हाला चालणार नाहीये. हा एवढंच मात्र की उठसूट काही कारण नसताना तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ नका. जायच्या आधी मी म्हणेन एक तुमची चेकलिस्ट तयार ठेवा की तुम्हाला डॉक्टरांना काय प्रश्न विचारायचे आहेत, तुमच्या मनात काय डाऊट आहेत.
सो दॅट पॉइंट वाईज जर डॉक्टर आणि पेशंट एकमेकांशी बोलले तर वेळही कमी लागतो आणि आपले सगळे जे डाऊट्स असतात ते सुद्धा एका व्हिजिटमध्ये क्लिअर होतात. सध्या परिस्थितीत ऍज अ डॉक्टर आम्ही काय करतो की आम्ही पुढची व्हिजिट तुमच्या ह्याच व्हिजिटमध्ये प्लॅन करतो की आम्हाला पुढच्या व्हिजिटला सोनोग्राफी करून हवी असेल किंवा काही ब्लड टेस्ट करून हवे असतील तर त्याच्या ज्या काही चिठ्ठ्या आहेत किंवा औषधांबद्दल जर काही सांगायचं असेल तर तेवढी 2-3 मिनिटं एक्स्ट्रा पेशंट बरोबर घेऊन त्याच व्हिजिटमध्ये जर सगळ्या पुढचा सुद्धा आराखडा तुम्ही जर तयार केला तर तुम्हाला कसलेच डाऊट शिल्लक राहणार नाहीत मनामध्ये आणि मग तुम्हाला वारंवार डॉक्टरांशी संपर्क किंवा हॉस्पिटलशी संपर्क करायची गरज पडणार नाही. ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम जिथे आपण सोशल डिस्टन्सिंग फॉलो करतो आहोत तेव्हा अजून एक बराच तुम्हाला पण आता अनुभव कदाचित आला असेल, पण जेव्हा तुम्ही आता डॉक्टरांकडे जाता तेव्हा तुमचे रिलेटिव्ह आम्ही रिस्ट्रिक्ट करतो. ते बेसिकली भारतात काय होतं की प्रेग्नन्सी बरोबर इतके जास्त इमोशन्स अटॅच्ड असतात की त्या गरोदर मुलीबरोबर तिची आई, तिची सासू, तिचा नवरा, कदाचित एखादं भावंड असे एक फुल टीम सुसज्ज होऊन डॉक्टरांकडे विचारायला दे म्हणजे सो सुपर एक्साइटेड की आम्ही मॅडमना असं विचारणार आणि तसं काय खायला घालायचं काय नाही. सो अनफॉर्च्युनेटली आता काय होणार आहे की सोशल डिस्टन्सिंग हा रूल आपल्याला जर फॉलो करायचा असेल तर आपल्याला मोजकेच नातेवाईक घेऊन यायला लागणार आहेत हॉस्पिटलमध्ये आणि खास करून डॉक्टरांच्या केबिनमध्ये तर सध्या फक्त आम्ही पेशंटच अलाव करतो अनलेस इट इज अ मेल डॉक्टर. त्यामुळे तिथे आपल्याला ते सोशल डिस्टन्सिंग फॉलो करायला लागतं आणि म्हणूनच घरून निघायच्या आधी जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही डिटेलमध्ये जर नोट केलेत तर तुम्हाला ते जास्ती सोयीस्कर पडेल डॉक्टरांशी बोलायला. तपासण्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ज्या ज्या तपासण्या गरोदरपणामध्ये अपेक्षित आहेत, उदाहरणार्थ तुमचे ज्या 5 बेसिक सोनोग्राफीज आहेत किंवा जे ब्लड टेस्ट आहेत प्रेग्नन्सी रिलेटेड त्या करायलाच पाहिजे आहेत. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की त्या सगळ्या जर तुम्ही तुमच्या व्हिजिट प्रमाणे प्लॅन केलं तर तुम्हाला अगदी व्यवस्थित त्या करून मिळतात, त्याच्यात काही तुमची गैरसोय होत नाही. मात्र समजा तुम्हाला इतर काही त्रास होत आहेत, आता फॉर एक्झाम्पल करोना लक्षात घेता हुआ, कारण आपण करोनाबद्दल बोलतोय, तर समजा तुम्हाला त्या बाबतीत काही डाऊट असतील की बाबा ताप येतोय, सर्दी खोकला आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर डॉक्टरांना वेगळे काही तपासण्या हव्या असतील तर त्याप्रमाणे डॉक्टर तुम्हाला नक्कीच सजेस्ट करतील. पण करोनासाठी वेगळी अशी काही टेस्ट तुम्हाला करायची गरज नाही. आतापर्यंत ICMR गाईडलाईन्स प्रमाणे ज्या गरोदर मुली डिलिव्हर होणार आहेत विदिन द नेक्स्ट 14 डेज म्हणजे तुमची दिलेली तारीख आता 5 किंवा 14 दिवस एवढ्या अंतरावर आलेली आहे तर तुमची करोना टेस्ट तुमचे डॉक्टर करून घेतील. मग ती पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल त्याप्रमाणे पुढचं सगळं आपण डिलिव्हरी बद्दल बोलू शकतो. पुढची स्लाइड दाखवता प्लीज. प्रत्येक गर्भवती महिलेला सुरक्षित आणि सकारात्मक प्रसूतीचा अधिकार आहे. मग करोनाच्या ह्या अशा निगेटिव्ह किंवा डिप्रेसिंग वातावरणात सुद्धा तुमच्यासाठी ही पॉझिटिव्हच गोष्ट असली पाहिजे की काही जरी असलं इतक्या डिफिकल्टीज मधून का होईना पण तुमचं बाळ तुम्हाला सेफ हातात मिळावं अशीच तुमची सकारात्मक इच्छा आणि अशीच तुमची सकारात्मक भूमिका असली पाहिजे आहे आणि तो तुमचा अधिकारच आहे. फक्त ह्याच्यात बदल एवढेच की जसं मी तुम्हाला म्हटलं की इतर आतापर्यंत जे आपण भरपूर नातेवाईक अलाव करत होतो ते आपण अलाव नाही करू शकत किंवा तुम्हाला तुमच्या बरोबर कोण हवं आहे डिलिव्हरीसाठी हे तुम्ही नक्कीच चूज करू शकता. असं काही नाहीये की तुम्ही रिस्ट्रिक्टेड एकाच रूम मध्ये राहायला हवं. जसं तुम्ही करोना नसताना जे जे काही अधिकार तुम्हाला लेबर पेन्स किंवा लेबर अनेस्थेसियासाठी होते किंवा पेन रिलीफ आपण ज्याला म्हणतो प्रसूतीच्या ज्या कळा आहेत त्या कमी करण्याचं जे काही आपण अनेस्थेसिया वापरतो या सगळ्या प्रत्येक गोष्टीवर तुमचा अधिकार आहे आणि करोना आहे म्हणून ह्याच्यात काहीही बदल पडलेला नाही. पुढची स्लाइड प्लीज. आता लेबर पेन्स तुम्हाला चालू झालेले आहेत. आपण सध्या कोविड निगेटिव्ह मदर्स बद्दल बोलत आहोत. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की कोविड निगेटिव्ह मदर जर असली तर प्रसूतीमध्ये तिचा काहीही फरक पडत नाही. जसं करोना किंवा कोविड हा आजार नसताना
जे जे काय तुमच्या बाबतीत घडलं असतं, त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला फेस तशाच्या तशाच करायला लागणार आहेत. फरक फक्त आता एवढाच असणार आहे की तुमच्या बरोबर आम्ही लेबर वॉर्डमध्ये कंपॅनियन्स अलाव करू शकत नाही, की जिथे पूर्वी आपण आईचा हात धरून असायचो किंवा नवऱ्याला कधी कधी अलाव करायचे, आता असं आम्ही होऊन देत नाही. कारण ऑब्व्हियसली आपल्याला एकमेकांना करोनापासून प्रोटेक्ट करायचं आहे. सिमिलरली जी मुलगी प्रसूतीच्या वेदना घेऊन आलेली आहे, अशा मुलीच्याही तोंडाला हलका मास्क, मग तो दुपट्टा असला तरी चालेल, एखादा रुमाल असला तरी चालेल, प्रॉपर सर्जिकल मास्क असला तरी चालेल, पण तो मास्क असणं फार गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येक वेळी जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या तोंडातनं ते ड्रॉपलेट बाहेर पडत असतात आणि ह्याच्यातूनच तो संसर्ग बाहेर पडतो. तर जेव्हा तुम्ही लेबरमध्ये असता तेव्हा तुमच्या आजूबाजूला हेल्थकेअर वर्कर्स असतात, मावश्या असतात, स्टाफ असतो, डॉक्टर असतो. तेव्हा आपल्याला एकमेकांना मी जसं म्हटलं तसं प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. ज्या बेसिक प्रोटोकॉल्स आहेत, उदाहरणार्थ हँड हायजीन आहे, रेस्पिरेटरी हायजीन आहे आणि सोशल डिस्टन्सिंग आहे. हे 3 बेसिक प्रोटोकॉल्स आहेत. हे प्रत्येक टप्प्याला अगदी प्रेग्नन्सी पासून ते घरी गेल्यानंतर सुद्धा या तिन्ही गोष्टी फॉलो होणं अगदी गरजेचं आहे. बाकी करोना आहे म्हणून तुमच्या लेबर पेन किंवा तुमच्या डिलिव्हर होण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल होणार आहे अशातला भाग नाही. पुढची स्लाइड प्लीज. हा, एक गोष्ट फक्त नाही, ह्याच्या अगोदरची प्लीज. हा, ही एक टच अँड गो. समजा तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असली तर मात्र इथे थोडेसे बदल तुमच्या लेबरमध्ये जरूर होणार आहेत. कोविड पॉझिटिव्ह मदर्सना कोविड फॅसिलिटीमध्ये डिलिव्हर करायची सोय आपण करतो आहोत. सध्या अजून डोंबिवलीत तरी तसं काही नाहीये, पण त्याची सोय चालू आहे, त्याची बोलणी चालू आहेत केडीएमसी बरोबर. अकॉर्डिंग टू द लेटेस्ट गाईडलाईन्स आपण कोविड पॉझिटिव्ह मदर्स नर्सिंग होम्समध्ये सध्या तरी डिलिव्हर करू शकत नाही आहोत. मात्र ह्याची सोय आता जेव्हा होईल, उदाहरणार्थ मुंबईमध्ये आता काही हॉस्पिटल्स कोविड फॅसिलिटीज म्हणून डिक्लेअर झालेल्या आहेत आणि तिथेच त्या बायकांना आपण डिलिव्हर करत असतो. तर ह्या बाबतीत तुमचे जे कोण हेल्थ केअर वर्कर्स असतील किंवा तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहिलात तर ह्या गाईडलाईन्स सतत चेंज होत असतात, नवीन नवीन अपडेट येत असतात आणि त्यामुळे आत्ता मी ठामपणे असं नाही सांगू शकत की तुमची डिलिव्हरी नर्सिंग होममध्ये होईलच की तुम्हाला रेफर केलं जाईलच. सो इट इज व्हेरी सिच्युएशनल आणि दररोज ह्या गाईडलाईन्स चेंज होत असतात. त्यामुळे तुमचे जे कोणी डॉक्टर जिथे तुम्ही रेजिस्टर केलेलं असेल तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा. तुमची कोरोनाची टेस्ट करायची, कधी करायची, कशी करायची, हे ते सगळे तुम्हाला व्यवस्थित गाईडलाईन्स देऊन त्याप्रमाणे पुढचे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला देतील. तुमची डिलिव्हरी झालेली असताना आपल्याकडे ही अजून एक खूप सोशल कस्टम आहे की एखादी स्त्री बाळंत झाली आहे कळल्यानंतर जवळजवळ आपली अख्खी सोसायटी त्या बाळाला बघायला येत असते. अर्थातच कौतुक असतं, त्याबद्दल म्हणणंच नाहीये, परंतु जितकी जास्ती माणसं तुमच्या बाळाला भेटायला येणार आहेत तितका जास्त कोरोनाचा संसर्ग तुम्हाला आणि तुमच्या बाळाला होणार आहे. तेव्हा कितीही कौतुकाचं आपलं बाळ असलं तरी सुद्धा आपण हेच लक्षात ठेवलं पाहिजे आहे की डिलिव्हर झालेल्या मुलीबरोबर एखादाच अटेंडंट ठेवावा, सो दॅट आपण आपल्याला स्वतःला जितकं आणि आपल्या अर्थातच बाळाला जितकं जास्त प्रोटेक्ट करू शकतो तितकं आपण प्रोटेक्ट करावं. सगळ्या प्रकारच्या हँड आणि रेस्पिरेटरी हायजीन फॉलो करायच्या आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही हॉस्पिटलशी टेलिफोनवर, व्हॉट्सअपवर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधला तरीही चालण्यासारखं अगदी नक्की आहे. बरं, पुढचं हो, प्रत्येक इवन फॉर दॅट मॅटर मी पुढे बोलीनच हँड हायजीन, रेस्पिरेटरी हायजीन वगैरे त्या बाबतीत. मला पुढची स्लाइड दाखवता. अर्थात स्तनपान करणं हे गरजेचं आहे, योग्य आहे आणि उत्तम आहे बाळासाठी सुद्धा आणि आईसाठी सुद्धा. कोविड निगेटिव्ह असताना तर प्रश्नच उद्भवत नाही, तुम्ही ब्रेस्ट फिडिंग हे केलंच पाहिजे. रूमिंग इन म्हणजे डिलिव्हरी झाल्या बाळाला आईकडे देणं हे फारच गरजेचं आहे पुढच्या सगळ्या त्याच्या
रोगप्रतिकार शक्ती मिळवण्याकरता. त्यामुळे हा तर प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे. फक्त स्तनपान करत असताना मास्क आपण लावणं फार गरजेचं आहे, कारण आपण त्या क्षणी खूप जवळ असतो बाळाच्या आणि ऑब्व्हियसली आपण बाळाला लांब ठेवून ब्रेस्टफीडिंग करू शकणारच नाही आहोत. त्यामुळे मास्क ठेवल्याशिवाय कुठल्याच आईने आपल्या बाळाला ब्रेस्टफीड करू नये. आणि ऍट द सेम टाइम हँड हायजीन, तुम्ही बाळाला हात लावायच्या आधी 20 सेकंद साबण पाण्याने हात धुतले तरी चालेल. अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर वापरला तरीही चालेल. पुढची स्लाइड प्लीज. समजा तुम्ही कोविड पॉझिटिव्ह असलात तर स्तनपान करायचं की नाही. तर बेसिकली आपल्याकडे ज्या काही स्टडीज सध्या तरी अवेलेबल आहेत त्या सगळ्या चायनाकडनं आलेल्या आहेत आणि चायनामध्ये प्रोटोकॉल हाच होता आतापर्यंत की जन्मानंतर ते बाळाला 14 दिवस बाजूला ठेवत होते, एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क देत होते, वाटी चमच्यानी किंवा ड्रॉपरनी असं. परंतु लेटेस्ट गाईडलाईन्स प्रमाणे कोविड मदर तिला जर काही त्रास नसेल, म्हणजे आपण अशा बायकांना एसिम्प्टोमॅटिक असं म्हणतो, तर तिला पूर्णपणे अधिकार आहे ब्रेस्टफीडिंग करायचा. फक्त तिने हँड हायजीन आणि रेस्पिरेटरी हायजीन फॉलो केलं पाहिजे आहे. परंतु जर ती माता काही कारणास्तव सिरियस असली किंवा तिच्या बाळाला आयसीयू मध्ये ऍडमिट केलं असलं तर मात्र तिचंच दूध आपण ब्रेस्ट पंपनी किंवा सिरिंजनी काढून बाळाला वाटी चमच्यानी पाजू शकतो. हे लेटेस्ट गाईडलाईन्स आहेत. अदरवाईज आतापर्यंत इव्हन इनफॅक्ट काही कोरोना फॅसिलिटीज ज्या भारतात आहेत, असेही लोक काही ठिकाणी 14 दिवस बाळाला आईपासून सेपरेट ठेवतात, एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क देतात आणि टेस्ट निगेटिव्ह येईपर्यंत ब्रेस्ट फिडिंग अलाव करत नाही. पण लेटेस्ट गाईडलाईन्स प्रमाणे कोरोना पॉझिटिव्ह मदरनी जर तिला काही त्रास नसेल, तिला काही सिम्पटम्स नसतील तर फिडिंग केलं तरी चालतं. पुढची स्लाइड प्लीज. डिस्चार्ज होत असतानाच आपण आपल्या डॉक्टरांबरोबर पुढचं आपल्याला काय करायचंय, की आता मला 3 वर्ष तरी बाळ नको आहे, ह्या बाबतीत मी काय करू शकते. सो युजली ॲज अ हेल्थकेअर वर्कर आम्ही काय करतो, की आम्ही ही सगळी डिस्कशन साधारण 1.25 महिन्यानंतर करतो. पण अनफॉर्च्युनेटली आता जिथे मला हवंय की पेशंट हॉस्पिटलमध्ये येऊ नये, त्यामुळे मी प्रयत्न हाच करणार की मला डिस्चार्जच्या वेळी जितकी माहिती त्या पेशंटला कॉन्ट्रासेप्शन म्हणजे मूल न होण्याचे पर्याय जे आहेत त्या बाबतीत जे देऊ शकते, तितकी जास्तीत जास्त माहिती मी त्या पेशंटला दिली पाहिजे आहे. सो दॅट पुढची विजिट पेशंट जेव्हा प्लॅन करेल तेव्हा शी कॅन डिसाइड की तिला गोळ्या. हा मॅडम बोला. तुमचा माईक अनम्यूट करा. हो, केला आणि सो शी कॅन डिसाइड की तिला कॉपर्टी लावून हवी आहे, गोळ्या हव्या आहेत. काही बायकांची ही दुसरी डिलिव्हरी असते, तिसरी डिलिव्हरी असते, त्यांना ऑपरेशन करायचं असतात, मुलं बंद करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही तुमच्या हेल्थकेअर वर्करकडनं प्रसूती झाल्यानंतरच ही सगळी माहिती घेणं गरजेचं. माझ्या दृष्टीने सध्या सगळ्यात महत्वाचं ते आहे ते एखाद्या पेशंटची सायकॉलॉजी, की आय डू अंडरस्टँड की ह्या अशा परिस्थितीमध्ये बाळाला जन्माला घालणं म्हणजे किती प्रेशर असेल त्या स्त्रीवर, की बाबा माझ्या हातून काही चूक झाली, मी कुठे बाहेर गेले, मला कोरोना झाला तर माझ्या बाळाला होईल का. हे एवढं मोठं एक प्रेशर असताना त्या बाईला किती त्रास होत असेल मानसिक, किती तिला काय आपण म्हणतो दुविधा होत असेल की काय करायचं, होणार तर आहे मी आई पण कसं काय होणार माझं. त्यामुळे अशा मुलींना काउन्सिलिंग करून घेणं हे फार फार गरजेचं आहे. सी यू मस्ट रिअलाइज की कोरोना हा असा अचानक गायब होणार नाहीये. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली आपण त्याला घाबरून चालणारच नाहीये. आपण आपली लाईफस्टाईल थोडीशी आता अडॅप्ट करायला शिकली पाहिजे. म्हणजे आता ज्या आपण सवयी करतो आहोत की बाबा हात धुणे, घरी आल्यावर कपडे बदलणे, की बाहेरच्या कपड्यांमध्ये घरात न वावरणं, सोशल डिस्टन्सिंग फॉलो करणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे काही महिने किंवा किमान वर्ष, आय डोंट नो, मी सांगू शकत नाही किती वर्ष आपल्याला हे सगळं करायला लागेल. पण ह्या सवयींची तुम्ही आता सवय करून घ्या, कारण हेच आता चालू राहणार आहे. तुम्हाला जर मनात काही वाटत असेल की बाबा अँझायटी आहे, मला नर्वसनेस आलाय, मी काय करू कळत नाहीये, तर बोला, तुम्ही स्पीक इट आउट. तुम्हाला घरच्यांशी बोलता येत नसेल तर तुम्ही डॉक्टरांशी येऊन बोला.
हॉस्पिटलमधल्या सिस्टर्सशी बोला, तुमच्या एका मैत्रिणीशी बोला. सोशल नेटवर्क्सवर सपोर्ट सिस्टम सुद्धा अवेलेबल असतात. मात्र एकाच गोष्टीची मी इथे वॉर्निंग जरूर करीन की हल्ली नवीन पिढीमध्ये हे एक खूप झालेलं असतं की तुम्ही इंटरनेटवरनं किंवा व्हॉट्सअपवरनं बरीच काय काय इन्फॉर्मेशन शोधत असता आणि मग आपण ते गृहीत धरतो की हो हेच सगळं आपल्या बरोबर सुद्धा होणार आहे. सो आपण कुठून इन्फॉर्मेशन घेतो आहे, त्याची ऑथेंटिसिटी काय, त्याचा सोर्स काय आहे, उगाच आपलं काहीतरी बिलीव्ह करून त्याच्यावर विचार करत बसणं हे माझ्या दृष्टीने नक्कीच चुकीचं आहे. ऑथेंटिक सोर्सेस घ्या की कोरोना बद्दल माहिती तुम्हाला हवी असती तर ऑफिशियल WHO वेबसाईट्स आहेत, ICMRच्या वेबसाईट्स आहेत, KDMCच्या वेबसाईट्स आहेत. तिथे तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या कॉर्पोरेशनच्या वेबसाईट, आता मी गृहीत धरते की आजचे सगळे डोंबिवलीतले आहेत, जो KDMCची वेबसाईट आहे त्याच्यावर खूप छान माहिती दिलेली असते की आज किती नवीन पेशंट आढळले किंवा त्यांना कुठे काय केलं, ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला त्या वेबसाईटवर माहिती नक्की मिळेल. त्यामुळे आपण आपला माहितीचा सोर्स व्यवस्थित ठेवला तर आपल्याला पॅनिक होण्याची काही गरज नाही. चुकीची माहिती आपल्या कानापर्यंत पोहोचूनच द्यायची नाही. पुढची स्लाइड प्लीज. करोनाचे सिम्पटम्स काय आहेत? आता अर्थात प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा ते होऊ शकतं असं काही नाहीये की, पण हे सगळे जनरल सिम्पटम्स आहेत जे प्रेग्नंट मुलींनी सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 3 सगळ्यात महत्वाचे फीचर्स करोनाचे म्हणजे ताप, खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होणं, हे 3 मेन सिम्पटम्स असतात. इतर काही आता आमच्या कलिग्सनी काही इतरही प्रेझेंटेशन आम्ही त्याला म्हणतो की काही लोकांना वास कळत नाहीत की आपण एखाद्या गोष्टीचा वास घेऊन जे सांगतो की हो बाबा हा मला येतोय, हा चांगला वास येतोय, दुर्गंधी आहे, ते न कळणं त्याला आपण अनॉस्मिया म्हणतो. खूप बॉडी एक किंवा खूप दमल्या थकल्यासारखं वाटणं हा एक सिम्पटम आहे. लूज मोशन्स होऊ शकतात, काही लोकांना स्किन रॅशेस होऊ शकतात. अर्थातच असं नाहीये, इट इज नॉट अ रूल, हा नियम नाहीये की कोविड पॉझिटिव्ह आहे म्हटल्यावर मला त्रास होणारच असं काही नाहीये. कोविड पॉझिटिव्हचे 2 प्रकारचे पेशंट असतात. एक आहेत सिम्प्टोमॅटिक, म्हणजे ज्यांना लक्षणं दिसत आहेत अशांना सिम्प्टोमॅटिक म्हणतात, आणि बरेचसे लोक एसिम्प्टोमॅटिक आहेत, म्हणजे त्यांना आहे कोरोना पॉझिटिव्ह आली आहे टेस्ट परंतु त्यांना त्याची लक्षणं काहीच दिसत नाहीयेत. त्यामुळे ह्या अशा 2 पद्धतीचे लोक असतात. सिम्प्टोमॅटिक लोकांमध्ये सिम्पटम्स थोडेसे असू शकतात, ज्याला आपण माइल्ड म्हणतो, मॉडरेट किंवा मग खूप सिव्हिअर आजार असू शकतो. पुढची स्लाइड प्लीज. माइल्ड आणि मॉडरेट सिम्पटम्स मध्ये फ्लू सारखे सिम्पटम्स की सर्दी असणं, खोकला असणं, ताप बारीक असणं, पण पेशंट कम्फर्टेबल असतो, अनकम्फर्टेबल नसतो. वेराज सिव्हिअर सिम्पटम्स मध्ये श्वास घ्यायला त्रास होतो, आपण रेस्पिरेटरी रेट म्हणतो ह्याला, म्हणजे श्वास घेण्याचा जो रिदम असतो, पेशंट जोरात श्वास घ्यायला लागतो किंवा त्याला फार कष्ट होतात श्वास घ्यायला, त्याची पल्स रेट वाढलेली असते, त्याला खूप दमल्यासारखं झालेलं असतं. तर हे सिव्हिअर सिम्पटम्स आहेत. हे सांगण्यामागचा उद्देश हा की कुठली गोष्ट झाली की आपण तातडीने डॉक्टरांकडे जायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टीसाठी आपण थोडंसं विथहोल्ड केलं पाहिजे, ह्याच्यासाठी हे सिम्पटम्स आहेत. तर तुम्हाला जर छोटेसे सिम्पटम्स असतील तर तुम्ही फोनवरनं समजा जर औषधं घेतली असली किंवा पॅरासिटामॉलची गोळी खाल्लेली असली तर तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करू शकता. पण तुम्हाला जर वाटतं आहे की नाही गोळ्या घेऊन किंवा पॅरासिटामॉल घेऊन सुद्धा 1-2 दिवसात ताप कमी नाही झालेला, तर मग तुम्ही नक्कीच हेल्थकेअर वर्करकडे जाऊन पुढची शहानिशा करून घेणं गरजेचं आहे. पुढची स्लाइड प्लीज. पुढची स्लाइड दाखवता प्लीज. हॅलो. हो मॅडम, पुढच्या स्लाइडला जाऊ का? नाही, ह्याच्या आधीची दाखवा, कुठली होती? थोडंसं हँग झाल्यासारखं झालं मला. डिस्टर्बन्स खूप येतोय. ह्याच्या आधीची स्लाइड हवी आहे मला.
हॅलो. हा मॅडम, तुम्ही अनम्यूट करून बोला. हो हो. ट्रीटमेंट ॲज सच नॉन कोविड मदर्स. हा, पुढची माझं घेऊ का? रिकनेक्शन येतंय. नाही 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 नाही, बर, माझं येतोय आवाज, येतोय. रिकनेक्टिंग येतंय आय थिंक. बर. तर बेसिकली वेगळी अशी ट्रीटमेंट नॉन कोविड मदर्स, म्हणजे ज्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे अशा मदर्सना वेगळी काही ट्रीटमेंट नाहीये. जशी आपण रुटीन प्रेग्नन्सी अँटीनेटल केअर करतो तशीच आहे. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो हो, येतोय मॅडम. हॅलो. हो, येतोय. अच्छा, कारण माझ्याकडे रिकनेक्टिंग असं दिसतंय सारखं. हो, कदाचित स्क्रीन तुमची रिफ्रेश होत असेल नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे, पण आवाज येतोय. या, ऑलराईट फाईन. सो कोविड मदर्स ज्या असतात, ज्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यांना जर काही त्रास नसला तर त्यांना होम क्वारंटाईन फॅसिलिटीज पण अवेलेबल आहेत, किंवा तुम्ही क्वारंटाईन सेंटरमध्ये जाऊन सुद्धा क्वारंटाईन होऊ शकता 14 दिवस. आता मला वाटतं गाईडलाईन्स प्रमाणे ते कमी करणार आहेत किंवा केलेही असतील 7 दिवसात. पण जर तुम्ही सिम्प्टोमॅटिक असलात तर मग तुमचे सिम्पटम्स असतील तर तुम्हाला ICU केअर, ऑक्सिजन आणि सपोर्टिव्ह केअर आपण देत असतो. त्यामुळे हे झालं पॉझिटिव्ह मदर्ससाठी. पण तुम्ही जेव्हा कोरोना निगेटिव्ह असता तेव्हा विशेष तुम्हाला काही करायची गरज नाही. म्हणजे जसं तुम्ही रुटीन अँटीनेटल केअर तुमची चालू आहे तशीच तुम्ही चालू ठेवू शकता. पुढची स्लाइड दाखवता प्लीज. हो, हे मी आधीच बोलले की तुम्ही कधी कॉन्टॅक्ट केलं पाहिजे तुमच्या हेल्थकेअर वर्करला. आणि माइल्ड सिम्पटम्स असतील तर अगदी घाईघुईवर पॅनिक होऊन करायची गरज नाही. तुमच्या ओपीडी बेसिसवर तुम्ही जाऊन तुमच्या डॉक्टरांशी बोलू शकता. वेराज तुम्हाला जर खूप सिव्हिअर सिम्पटम्स असतील तर मात्र तुम्ही इमिजिएटली कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. मग तुम्ही हे बघता कामा नाही की ते सकाळी दुपारी मॅडम कुठे असतील, काय करतील. तुम्ही जाऊन हॉस्पिटलमध्ये कन्सल्ट करणं गरजेचं. पुढची स्लाइड प्लीज. बंदच होतोय आता म्हणजे हा मॅडम, अनम्यूट करून बोला. याच्या पुढची स्लाइड आता. याच्या पुढची मी स्लाइड. सर्वांना रिक्वेस्ट करतो, जरा कृपया तुमचे माईक म्यूट ठेवा. त्यामुळे आपल्या सेशन मध्ये व्यत्यय येतोय. ते चालूच राहते. मॅडम, तुमचा आवाज म्यूट आहे, अनम्यूट. हो, नाही मी अनम्यूट केलं. मला पुढची स्लाइड द्या प्लीज. हॅलो. हा, इट इज देअर ऑन प्रेग्नन्सी अँड कोविड. No, the treatment, the slide after this. दिस इज द लास्ट स्लाइड. मग माझ्या स्क्रीनवर वेगळी दिसते मला ना, ते रिकनेक्टिंग येतंय परत. ओके, म्हणजे तुम्ही फारच मागे होता. हो, डूज अँड डोंट्स वरती आहे मी आता. या डूज अँड डोंट्स, राईट. सो माझ्या दृष्टीने आजच्या डिस्कशन मध्ये हेच सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही कसे, जसं मी तुम्हाला समजवत होते की हँड हायजीन, रेस्पिरेटरी हायजीन आणि सोशल डिस्टन्सिंग, ह्या 3 मेन स्टँड, काय आपण त्याला म्हणतो, आधारस्तंभ आहेत आपल्याला जर कोरोनाशी झगडायचं असेल तर. तो हँड हायजीन म्हणजे काय की तुम्ही समजा ऑफिसमध्ये जाऊन आलाय, डॉक्टरांकडे जाऊन आलाय, मार्केटला जाऊन आलात, म्हणजे घरातून बाहेर पडून परत जेव्हा तुम्ही घरी येता किंवा एक्सटर्नली कुठल्याही गोष्टीला तुम्ही जेव्हा हात लावता तेव्हा घरी आल्या आल्या तुम्ही आधी हँड वॉश करणं फार गरजेचं आहे. साध्या आपल्या लिक्विड साबणाने तुम्ही हँड वॉश केला तरी चालेल. 20 सेकंद अंडर रनिंग वॉटर, दॅट इज द गाईडलाईन. मग तुम्ही कुठलाही साबण वापरू शकता. देर इज नो स्पेसिफिकेशन की तुम्ही हाच साबण वापरला पाहिजे किंवा नो ब्रँड ॲज सच. दुसरी महत्वाची हँड हायजीन मध्ये गोष्ट आहे की सॅनिटायझर तुम्ही यूज करा.
रिकमेंडेड आहेत अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर ज्याच्यात 70% अल्कोहोल कंटेंट असला पाहिजे आहे. मार्केटमध्ये बरेचसे सॅनिटायझर्स अवेलेबल आहेत की जे 40% असतात, पण फॉर करोना रेकमेंडेड गाईडलाईन्स प्रमाणे तुम्हाला ऍटलीस्ट 70% सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. सॅनिटायझर आपल्याला कुठे उपयोगी पडतो की बाबा तुम्ही बाहेर पडला आहात, दुकानात काही शॉपिंग करायला गेलेला आहात, तर तुम्हाला तिथे पाणी आणि साबण कुठे मिळणार आहे, तर तुम्ही पटकन तो सॅनिटायझर यूज करू शकता. अर्थात पॅनिक होऊन घरातल्या घरात दर 2 तासांनी तुम्हाला काय हात धुवायची गरज नाहीये. वेन यू आर ॲट होम यू आर प्रोटेक्टेड. जर खास करून जर तुम्ही इतर कुठल्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमच्यावर बाहेर पडायची वेळ येत नसेल तर. आता जे हेल्थकेअर वर्कर्स असतात किंवा सिक्युरिटी, पोलीस मध्ये आहेत, सफाई कर्मचारी आहेत, गव्हर्नमेंट मॅम थोडंसं इंटरप्ट करते. बँकेचे लोक आहेत ज्यांना बोल. प्रिया मॅडम. डॉक्टर अमेयांचं झालं ना सेशन की आपण हे थोडेसे पुढचे पॉइंट्स कव्हर करूया प्रश्नोत्तरांच्या सेशन मध्ये. चालेल? हो चालेल चालेल चालेल. हो. ओके. मी डॉक्टर अमेयांना विनंती करते की आता त्यांनी त्यांचं सेशन चालू करावं. हॅलो, ऐकू येतं सगळ्यांना? गुड इव्हनिंग. हो येत आहे. बोला बोला. हा, सर्वप्रथम मी दक्ष ग्रुपचे आभार मानतो की मला आज चान्स दिलात बोलायला आणि आपल्या कम्युनिटीसाठी थोडंसं कॉन्ट्रीब्युट करण्यासाठी एक स्टेज उपलब्ध करून दिलं. त्याचे सर्वप्रथम दक्षचे आभार. रसिकाचे, अक्षय, नंदू दादा, आम्ही एकमेकांना आपण 1 वर्ष झालं ओळखतोय. ते तुम्ही काम चालू ठेवलंय त्याच्यात माहिती तुम्हाला साथ राहील याची निश्चितच ग्वाही असावी. माझे मुद्दे मॅडमने बरेच कव्हर केलेले आहेत. जसे की प्रेग्नन्सी बद्दल मी मोस्टली निवडून त्याचे डॉक्टर आहे. तर डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा बाळ हातात घेतं तो सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो प्रत्येकासाठी, प्रत्येक फॅमिलीसाठी. एक नवीन मेंबर आपल्या घरात आलेला असतो. पण सध्याच्या काळामध्ये जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह पॅन्डेमिक आहे तेव्हा अशा काळामध्ये आपल्या लहान बाळाची काळजी कशी घ्यावी. तर सर्वप्रथम जेव्हा कोविड पेशंट जे सध्या हॅलो हॅलो हा कंटिन्यू. यू आर ऑडिबल. डॉक्टर अमेयांचं नेटवर्कचा प्रॉब्लेम कदाचित झालेला आहे त्यामुळे ते एक्झिट झालेलं आहे. अक्षय कॉल करू शकतोस का? प्रिया मॅडमना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं जे सेशन हॅलो चालू करा. रसिका. येस. रसिका, मला हो ऐकू मॅम, येत नाही. तुम्ही हॅलो. तुमचा आवाज येतोय मॅडम. ओके. मला अमेयाचा टॉक ओके. जवळ आपण जवळ तुमचा काहीच नाही. पूर्ण करूया. बरं. त्यांच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम. ओके फाईन. सो पटकन डूज अँड डोंट्स कडे जर आपण बघावं तर हँड हायजीन मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. सोशल डिस्टन्सिंग मध्ये आपल्याला 3 फुटाचं अंतर 2 माणसांमध्ये, मग तुम्ही दुकानात असू द्या, तुम्ही हॉस्पिटलमध्ये असू द्या, तुम्ही ऑफिसमध्ये असू द्यात, एनिवेअर आउटसाइड हाऊस 3 फूट अंतर ठेवून तुम्ही सोशल डिस्टन्सिंग सांभाळणं गरजेचं. रेस्पिरेटरी हायजीन मध्ये स्वतः मास्क वापरा, दुसऱ्यांना एनकरेज करा मास्क वापरायला. बरेचदा मी बघते कन्सल्टिंग मध्ये पेशंट आल्यावर आधी आतमध्ये आल्यावर मास्क काढतो, पण दॅट इज व्हॉट यू आर नॉट सपोज टू डू. इनफॅक्ट तुम्ही कन्सल्टिंग मध्ये असताना तुमचा मास्क असणं गरजेचं आहे, कारण बोलताना जे ड्रॉपलेट्स मी तुम्हाला म्हटलं त्याच्यातूनच इतरांना संसर्ग जास्त होतो. तेव्हा स्वतः प्रोटेक्टेड राहा आणि दुसऱ्याला प्रोटेक्टेड असू द्यात. घरी राहा, आवश्यकता नसेल तर घरातनं बाहेर पडू नका. अति आवश्यक सेवा देणाऱ्या ज्या गरोदर
मुली असतील त्यांनी सांभाळून घरातनं बाहेर पडा. जास्तीत जास्त वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन जर तुम्हाला अवेलेबल असेल तर जरूर करा. शेवटी तुम्ही प्रेग्नंट आहात, त्यामुळे काम करण्याचा अधिकार तुम्हाला हा नक्कीच आहे. स्वतःला अपडेटेड ठेवा. ज्या ऑफिशियल वेबसाईट्स असतील त्याच्यातूनच बातमी ऐका आणि तीच फॉलो करा. बरेचदा असं जाणवतं किंवा असं बघितलं जातं की आपल्या बिल्डिंग मधला एखादा माणूस कोरोना पॉझिटिव्ह आलेला असला तर त्याला अगदी असं वाळीत टाकल्यासारखं केलं जातं. प्लीज डू नॉट डू दॅट. तोही स्वतः त्रासलेला आहे. बी काइंड अँड सिम्पथेटिक टू हिम. ती गोष्ट काय आहे ती समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्यांना क्वारंटाईन करण्यात हेल्प करा. त्यांच्या घराला काही मदत हवी असेल तर तशी सुद्धा तुम्ही केली तरीही काहीच हरकत नाही. प्रेग्नंट असताना आता काही तुम्ही वॉकला जाऊ शकणार नाही. तुमचे योगाचे क्लासेस बंद असणार आहेत. तेव्हा घरी नुसतं सिट ॲट होम करू नका. थोडेसे व्यायाम तुम्ही घरात सुद्धा केलेत तरी चालेल. घरातल्या टेरेसवर तुम्ही चालू शकता. घरातल्या पॅसेजमध्ये चालू शकता. डीप ब्रीदिंग, प्राणायाम, बेसिक स्ट्रेचेस प्रेग्नन्सी मधले तुम्ही जरूर करावेत. तुम्ही काय करू नये तर क्राऊडेड ठिकाणी जाऊ नका. खास करून लॉकडाऊन काढण्यात गेल्यानंतर लॉकडाऊन काढल्यानंतर बाबा देवळातच गेलो, मॉलमध्येच गेलो, पिक्चरलाच गेलो. अर्थात हे सगळं सध्या तरी काही चालू होताना दिसत नाहीये, पण तरी सुद्धा त्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर तुमचे हात धुतले नसतील तर आपल्याला सवय असते, त्यामुळे तसं करू नका. थोडेफार जर तुम्हाला सिम्पटम्स दिसत असतील तर ते इग्नोर करू नका. असंही गृहीत धरू नका की मला सर्दी खोकला झाला म्हणजे मला कोरोनाच झालाय, असं देखील गृहीत धरू नका. तुमच्या डॉक्टरांना डिसाईड करू द्यात काय आहे आणि त्याप्रमाणे तुमचे डॉक्टर तुम्हाला गायडन्स मॅडम तुमचं नेटवर्क मॅडम तुमचा आवाज येत नाहीये. मॅडम तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो. हॅलो. हा, तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो. हॅलो. मी पुढच्या स्लाइड वरती मॅडम. तुम्ही अनम्यूट करून पुन्हा बोलायला सुरुवात करा. हॅलो. इथे आता येतोय? हो येतोय. हॅलो. हॅलो. हो येतोय. येतोय ना? हा, तर ही स्लाइड जी आहे ही हॅलो. हा बोला. ट्रॅव्हलिंग जर तुम्हाला करायला लागणार असेल, उदाहरणार्थ काही मुली माहेरी जातात तर जिल्हा क्रॉस करताना तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन, ई पास आणि कदाचित डॉक्टर सर्टिफिकेट लागेल टू से दॅट तुम्हाला कोरोनाचे काही सिम्पटम्स नाही आहेत. तसं तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं की प्रवासात सुद्धा 3 आपले बेसिक नियम, हँड हायजीन, सोशल डिस्टन्सिंग आणि रेस्पिरेटरी केअर, एवढ्या 3 गोष्टी लक्षात ठेवूनच प्रवास करावा. अर्थात कारण नसताना प्रवास करू नये. तुम्हाला जर वाटत आहे की तुम्ही इथेच आहात तर गव्हर्नमेंटनी इनफॅक्ट हीच मी म्हणेन व्हॉट शुड आय से गायडन्स हाच दिलेला आहे की स्टे होम अँड स्टे सेफ. तुम्ही जिथे आहात तिथे राहा. उगाच प्रवास करून स्वतःला आणि इतरांना इनकन्व्हिनियन्स करण्यापेक्षा इट इज बेटर टू बी वेअर यू आर. हा सध्या गव्हर्नमेंटचाच व्हॉट शुड आय से गायडन्स आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. जसं मी म्हटलं तसं प्रत्येक पेशंटला हा अधिकार आहे की तिला प्रेग्नन्सीची तिची न्यूज कळल्यापासून ते ती घरी जाईपर्यंत तिला बेस्ट ऑफ द फॅसिलिटीजच मिळाल्या पाहिजेत. तिच्या परीने जे तिला योग्य वाटतं आहे, जिथे डिलिव्हरी होणं योग्य वाटतं आहे तिथेच मिळाली पाहिजे आणि त्याच पद्धतीने तिला केअर सुद्धा मिळणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आणि त्यामुळे आता सध्या तुम्ही
काळजी करत आहात कारण तुम्ही प्रेग्नंट आहात. पण प्रेग्नन्सी आणि चाइल्ड बर्थ हे तर चालूच राहणार आहे. आणि तसंच करोना सुद्धा जो आपल्याकडे हा आलेला आहे ते बऱ्याच मॅडम तुमचा आवाज येत नाहीये. प्रिया मॅडम आवाज येत नाहीये. मॅडम तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो हा हॅलो येतो आता. शेवटची स्लाइड दाखवा प्लीज. सो माझा टेक होम मेसेज तुम्हाला सगळ्यांना हाच राहील की स्वतःला अपडेट करत राहा, व्हॅलिड सोर्सेस मधनं अपडेट करत राहा. तुम्हाला काय तयारी आता करायची आहे, लास्ट मिनिट साठी कुठलीच गोष्ट सोडू नका. हॅव अ वेल प्लॅन्ड अ सेफ डिलिव्हरी आणि बी सेफ, स्वतः सेफ राहा, दुसऱ्यांना सेफ राहायला मदत करा. हॅव अ व्हेरी हॅपी डिलिव्हरी आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप ऑल द बेस्ट. जाता जाता दक्ष समूह बद्दल की तुमचं हे काही जे सामाजिक कार्य चालू आहे ते चालू असू द्या. तुम्ही खूप छान काम करताय आणि तुम्हाला पुढच्या प्रत्येक टप्प्यासाठी माझ्याकडनं व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रिया मॅडम, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलंय सगळ्यांना. आता मी डॉक्टर अमेय यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं सेशन चालू करावं. रसिका डॉक्टर अमेय. डॉक्टर कनेक्ट करू शकत नाहीये. सो यू कॅन गो अहेड विथ द क्वेश्चन अँड आन्सर. ओके, आपल्याला काही प्रश्न आले होते गर्भवती महिलांकडनं, तर ते प्रिया मॅडम कडे ओके. फॉरवर्ड करते. हा, पहिला प्रश्न असा आहे की आर्सेनिक अल्बम जे औषध आलंय होमिओपॅथी टॅबलेट, तर त्या 6 महिने बालकाला देता येतील का? 6 महिन्याच्या बाळाला देता येतील का? वेल रसिका, आय एम नॉट द बेस्ट पर्सन फॉर दिस. आय थिंक हा प्रश्न डॉक्टर अमेयकडे गेला पाहिजे. आर्सेनिक अल्बम आम्ही प्रेग्नन्सीमध्ये रिकमेंड करत नाही, हे मी मात्र नक्की सांगू शकते. कुठलीच सेल्फ मेडिकेशन्स घेऊ नका. तेच म्हणूनच म्हटलं की तुमची व्हॉट्सअपची युनिव्हर्सिटी इतकी महान आहे की त्याच्यावरनं दररोज नवीन नवीन आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधांचा असा भडीमार होत असतो. हळदीचं दूध प्या, गरम पाणी प्या. या सगळ्यांनी करोना मरणार नाही, यांनी फक्त तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढणार आहे, एवढं लक्षात घ्या. ॲज फार एज आर्सेनिका अल्बम इज कन्सर्न, प्रेग्नन्सीमध्ये ते कॉन्ट्राइंडिकेटेड आहे, त्यामुळे आपण नाही देणार प्रेग्नन्सीत. बालकाचा प्रश्न आय थिंक डॉक्टर अमेय विल बी अ बेटर पर्सन टू आन्सर दॅट. हॅलो, ऐकू येतंय का? सॉरी, माझं डिस्कनेक्ट होते मध्ये मध्ये. आय एम रिअली अपोलोजाइजिंग फॉर दॅट. ओके. गो अहेड. हा, प्रश्न विचारा रसिकाजी. हा, प्रश्न असा होता की आर्सेनिक औषध देता येईल का 6 महिन्याच्या बाळाला? आर्सेनिक हे औषध ऍक्च्युली सध्या होमिओपॅथीने रेकमेंड केलेलं आहे, पण अकॉर्डिंग टू ॲलोपॅथी आम्ही तरी सांगतो की सध्या तरी लहान मुलांना असं औषध काही द्यायची गरज नाही नसते. 6 महिने तुम्ही जसं मॅडमने सांगितलं, 6 महिने बाळाचं आईचं दूध, ह्याच्यामुळे बाळा जेवढी इम्युनिटी गरज असते तेवढी इम्युनिटी मिळून जाते. त्याच्यामुळे 6 महिन्याच्या बाळाला आर्सेनिक देणं सध्या तरी रिकमेंडेड नाहीये. बरोबर. ओके. सामाच्या क्वेश्चन असा आहे. हॅलो, हा, पूर्ण करा तुम्ही डॉक्टर. हा, सध्या आपण जसं 6 महिन्याच्या बाळाला आपण मल्टीव्हिटॅमिन्स आणि कॅल्शियमची औषधं चालू असतात, त्यातनं बाळाची इम्युनिटी त्याचं पण थोडंसं प्रमाणात मल्टीव्हिटॅमिन्स आणि आर्सेनिक असल्यामुळे त्याच्या बाळाची इम्युनिटी त्रासवायला बूस्टअप व्हायला मदत होते. त्यामुळे आम्ही तरी सध्या तरी ऍडवाइस करत नाही की कोणाला आर्सेनिक घ्या म्हणून लहान मुलांना. ओके. ओके. पुढचा प्रश्न असा आहे की
प्रिकॉशन्स फॉर कोल्ड अँड कफ फॉर कमिंग रेनी सीझन स्पेशली इन प्रेझेन्स ऑफ COVID-19. म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्दी खोकल्याची कशी काळजी घ्यावी, सर्दी खोकला होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी. या सो पावसाळ्यात बेसिकली तुम्ही हा मॅडम प्रश्न मला हा, आत्ताचे जे 3 प्रश्न आहेत ते डॉक्टर अमेय यांच्यासाठी आहेत. ओके ओके फाईन. ओके. पावसाळ्यामध्ये आपलं कसं वातावरण सध्या थंड होऊन जातं, त्यामुळे व्हायरसेस हे त्यांना उत्पन्न व्हायला खूप जास्त वाव असतो. तसा सध्याचा आपण सोशल डिस्टन्सिंग पाळतोय, आजारी माणसांपासून दूर राहणं, हातात तोंडाला मास्क लावणं, हँड सॅनिटाईज करणं, नंतर हे रुटीन आपण जे काळजी घेतो ती काळजी पावसाळ्यात घेणं पण गरजेचं आहे. तसंच लहान बाळांना वॅक्सिनेशन करणं म्हणजे लसीकरण हे सर्वात अत्यंत इम्पॉर्टंट, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे या पावसाळ्याच्या आधी. कारण कसं आहे की जसं इन्फ्लुएन्झा आहे, न्यूमोनियाचं आहे इंजेक्शन, हे इंजेक्शनमध्ये त्या आजाराबद्दलची प्रतिकारशक्ती वाढते आणि त्याच्यामुळे बाळाला संरक्षण मिळतं. आणि म्हणून मी तर रिकमेंड करेन की हे लसीकरण लसीकरण द्या. कारण बरेच पालक आम्हाला म्हणतात की त्या कवचामध्ये आम्ही बाहेर काढून इंजेक्शन द्यायला घेऊ का, आपण पोस्टपोन करू. तर पोस्टपोन करण्यापेक्षा जेव्हा तुम्ही डॉक्टरांची तारीख दिलेली असेल त्या तारखेला तुम्ही बाळाचं लसीकरण करणं खूप गरजेचं आहे. कारण का कोरोनाशिवाय बाकीचे पण जे आजार आहेत जे या लसीकरणामुळे प्रिव्हेंट होऊ शकतात ते सध्या पावसाच्या काळात ते डोकं वर काढतात. त्यामुळे लसीकरण करणं खूप महत्वाचं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर अमेय यांच्यासाठीच आहे. त्यांनी असं म्हटलंय की ॲज वी आर अनेबल टू टेक आवर बेबीज आउट, will it have any adverse effect on their health or eyes as they are not exposed to fresh air and greenery? तर थोडा इफेक्ट होत नाही. हॅलो, हा आपण स्पॅन लॉकडाऊनचा स्पॅन आहे हा खूप कमी स्पॅन आहे. आता 2 महिने झालेत. तसं तुम्हाला दादा ग्रीनरी बघायची असते किंवा तुम्हाला सकाळचा कोवळं ऊन तुम्ही अंगात घेऊ शकता. जसं आपण गॅलरीमध्ये तेवढं तुम्ही सफिशियंट आहे सध्याच्या याला. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही बाहेर पडलंच पाहिजे, ग्रीनरी डोळ्यात बघितलीच पाहिजे, आता काही हे नाहीये. ओके ओके. पुढचा प्रश्न डॉक्टर अमेय यांच्यासाठीच आहे की 17 दिवसाचं बाळ आहे, तर त्याला तेल मॉलिश करायला बाहेरून जसे आपण बाईला सांगतो त्या वर्कर येतात, पण आत्ताच्या काळामध्ये बऱ्याच सोसायटीज अलाऊ करत नाहीत बाहेरच्या कोणालाही स्ट्रेंजरला. तर अशा परिस्थितीत काय करावं, बाळाची काळजी कशी घ्यावी? पहिली गोष्ट म्हणजे तेल मालिश करणं हे गरजेचंच आहे असं काही नाही. तेल मालिश तुम्ही घरच्या घरी स्वतःच्या हाताने पण हलक्या हाताने पण तुम्ही आई करू शकते. प्युअर कोकोनट खोबरेल तेल वापरून असं हलक्या हाताने मॉलिश करू शकता. त्याच्यासाठी बाहेरची बाई लावलीच पाहिजे अशी काही गरज नाहीये. तुम्ही मालिश करताना जसं परत पाणी कोमट असावं, जास्त थंड पण नाही जास्त गरम पण नाही. ठीक आहे. मालिश करताना त्याच्यावर पूर्ण ताकद लावून बाळाचे काढू नये, एकदम हलक्या हाताने करावे. त्याचं कानात नाकात तेल टाकू नये, बेंबीमध्ये तेल सोडू नये, नंतर काजळ डोळ्याला लावू नये, नंतर धुरी ड्रायपॉटर हे पाजू नये, नंतर बेसन लावू नये. अशा काही ज्या जनरल काळजी आहे, जनरल केअर आहे तिची बाळाची घ्यावी. सध्याच्या काळामध्ये आम्ही तर रिकमेंड करेन की लोकांना कोणी बाहेरून सध्या तुम्ही बोलवू नका. घरच्या घरी तुम्ही बाळाची काळजी, बाळाचं ते कपडे आहेत ते वेगळे प्रत्येक वेगळे धुवायचे, नंतर शी वगैरे प्रत्येक साफ ठेवायचं बाळाला. ही जनरल केअर तुम्ही बाळासाठी देऊ शकता. आणि प्रत्येक 2-3 तासांनी आईचं दूध किंवा ते समजा आईचं दूध येत नसेल तर फॉर्म्युला फीड देणं, हे नंतर बाळाचे ढेकर काढणं, हे आपण जनरल केअर बाळाला देऊ शकता. ओके. पुढचा प्रश्न प्रिया मॅडम यांच्यासाठी आहे. मी प्रश्न विचारते. हो. 4 महिन्यांची प्रेग्नंट स्त्री आहे. तर त्यांची शंका अशी आहे की nowadays we are not getting proper vegetables and fruits around, so only iron and calcium tablets are sufficient आहेत का? आणि or anything else like a substitute we can consume which is easily available at home. Also
is Chyawanprash advisable? Yes, Chyawanprash is advisable. Yeah. 1 spoon of Chyawanprash is definitely advisable. मात्र फ्रुट्स चा नक्कीच प्रॉब्लेम होतो आहे, हे मी नक्कीच मान्य करते की मार्केटमध्ये सध्या कलिंगड आंबे आणि कधीतरी क्वचित एखादं द्राक्ष, सफरचंद तर आवाज कोणाचा तरी त्यामुळे ज्या अवेलेबल भाज्या आहेत की केळी मिळतात आहेत सो त्यामुळे हे देखील तितकंच न्यूट्रिशियस आहे त्यामुळे ह्या गर्भवती ज्या महिला आहेत त्या जी मिळतायत ती फ्रुट्स तरी त्यांनी खाल्लीच पाहिजे आहेत. ऍज फार एज भाज्या ज्या आहेत त्या तुम्ही ठीक आहे तुम्हाला जर क्वालिटी त्या भाज्यांची आवडत नसेल तर तुम्ही कडधान्य खाऊ शकता घरी मोड आलेली कडधान्य खाऊ शकता. गुळ शेंगदाण्याची चिक्की ऍज अ पर्याय तुम्ही घरी बनवू शकता. इट इज एक्स्ट्रीमली इझी. सगळ्या किराणा मालाच्या दुकानांमध्ये राजगिरा मिळतोय, गूळ मिळतोय, शेंगदाणे मिळतात. त्यामुळे घरातल्या घरात तुम्ही हे एक सबस्टिट्यूट म्हणून नक्की वापरू शकता. दूध मिळतंय, दही तुम्ही घरी लावू शकता. त्यामुळे तिथेही काही पर्याय शोधायची गरज नाहीये. अंडी मिळतायत. तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन्स असला तर तुम्ही नक्कीच अंड खाऊ शकता. तर व्हॉट आय विल डेफिनेटली सजेस्ट इज की सप्लिमेंटेशन इन द फॉर्म ऑफ विटामिन्स, कॅल्शियम आणि आयर्न हे तर तुम्हाला तसंही मिळतंच फ्रॉम द डॉक्टर. परंतु त्यापेक्षा तुम्ही ह्या नैसर्गिक घटक आहेत की जिथे फ्रुट्स, व्हेजिटेबल्स जी मिळतायत ती क्वालिटी चूज करून करा आणि त्याच्यावरच जास्त भर द्या. माझ्या दृष्टीने तर जे आवश्यक आहे प्रेग्नन्सीत खायला तेच मिळतं. इनफॅक्ट जे बंद झालं ते आपल्याला तसंही नकोच होतं. जंक फूड आता बंद आहे. पाणीपुरी मिळत नाही, वडापाव मिळत नाही, समोसा मिळत नाही आणि हे तसंही प्रेग्नन्सीमध्ये मी तर नाहीच सांगत खायला. इन द सेन्स की तुम्ही घरी बनवून पण हे सगळं करू शकता. पण जास्त करून तुम्ही ह्याच हेल्दी डाएटकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हॅलो रसिका हॅलो अनम्यूट कर. येस. अजून एक प्रश्न आहे. हॅलो. बोल बोल. की सेकंड टाइम प्रेग्नेंट आहेत त्या आणि सर्दी खोकला झाला तर काय करायचं? सो परत मी जसं सांगितलं होतं तसं की सध्या सर्दी खोकला म्हटलं की आधी सगळ्यांची गाडी कोरोनापर्यंत पोहोचते. पण प्रत्येक सर्दी खोकला हा कोरोना नसतो. त्यामुळे ही जी कोण मुलगी आहे जिला सर्दी खोकला झालेला आहे तिने तिच्या आयदर जनरल प्रॅक्टिशनर किंवा तिच्या गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन तिचा सर्दी खोकला इव्हॅल्युएट करून घेणं, त्याच्यावर बेसिक बेसलाईन ट्रीटमेंट चालू करणं. आता ह्याच्यात रसिका इतरही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की ट्रायेज म्हणतो आपण ह्याला की एखादा पेशंट कुठून आलेला आहे म्हणजे ती राहणारी तिची कंटेनमेंट झोन मध्ये आहे का. यु नो व्हॉट अ कंटेनमेंट झोन इज ना की जिकडे पेशंट जास्तीत जास्ती संसर्ग असलेले पेशंट सापडले आहेत अशा कंटेनमेंट झोन्स आहेत डोंबिवलीमध्ये. तर ती तिथून आलेली आहे का किंवा ती कुठल्या करोना बाधित व्यक्तीबरोबर तिचा संसर्ग झालेला आहे का. इज शी अ हेल्थ केअर वर्कर, ती पोलीस फोर्स मध्ये आहे का. त्यामुळे प्रत्येक टप्प्याला तुम्हाला हे सगळे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याप्रमाणे तुमचा सर्दी खोकला हा इव्हॅल्युएट होणार आहे. जर तुम्ही हाय रिस्क कॅटेगरीमध्ये नाही आहात तर तुम्हाला साधी ट्रीटमेंट देऊन तुमचे डॉक्टर घरी देतील पाठवून. तरी सुद्धा जर तुमचे सिम्पटम्स कंटिन्यू झाले तर कदाचित ते तुम्हाला कोरोनाच्या टेस्टिंगसाठी पुढे पाठवून देतील. समजा ही आता 4 महिन्यांची समजा आहे, सेकंड प्रेग्नन्सी आहे आणि तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर तिला फक्त क्वारंटाईन, हेल्दी फूड, प्लेंटी ऑफ वॉटर, हायड्रेशन असं करून तिला 14 दिवसानंतर शी कॅन बिहेव नॉर्मली म्हणजे जसं काय सगळं नॉर्मल आहे तशाच पद्धतीने ती तिची पुढची प्रेग्नन्सी कंटिन्यू ठेवू शकते. काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. अजून एक प्रश्न असा आहे की प्रेग्नेंट लेडीजना सोनोग्राफीसाठी बऱ्याचदा बाहेर जावं लागतं. तर सोनोग्राफी सेंटर्स मध्ये काय प्रकारची आता सध्या काळजी घेतली जाते? सो बेसिकली आपले हे 3 पहिले प्रश्न की सोनोग्राफी सेंटर्स मध्ये सुद्धा युजली ती रिसेप्शनिस्ट जी बसलेली असेल ती तुम्हाला सांगेल की प्लीज नातेवाईकांना आत बोलवू नका कारण आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे. तुम्ही देखील सोनोग्राफीला जाताना ऍज आय टोल्ड यू नो की
ते बाळ त्या सोनोग्राफीच्या स्क्रीनवर बघायचा उत्साह इतका जास्ती सगळ्या घरच्यांना असतो की बरेचदा एका सोनोग्राफीच्या पेशंट बरोबर 2-2, 3-3 सुद्धा लोक आत केबिन मध्ये डॉक्टरांच्या असतात. सो अनफॉर्च्युनेटली कन्सिडरिंग द करंट सिच्युएशन आपल्या बरोबर आपला एखादाच पार्टनर असावा. वेटिंग रूम मध्ये तर त्यांना थांबायला सुद्धा अलाउड नाहीये. तुम्ही तुमच्या वेळाप्रमाणे म्हणजे समजा तुम्हाला कळतंय की आपल्या समोर अजून 3-4 पेशंट आहेत, तो एक अंदाज घ्या आणि त्याच अंदाजाने तुम्ही तुमच्या सोनोग्राफी सेंटरमध्ये जा. वेअर अ मास्क, सॅनिटायझर्स यूज करा. आतमध्ये गेल्यानंतर मास्क डॉफ करू नका. कंटिन्यू टू वेअर युअर मास्क. आणि आय गेस दॅट्स इट. तेवढेच एक आपल्याला नियम, कारण काय होतं सोनोग्राफीसाठी एक अमुक वेळ तेवढा लागतोच. म्हणजे स्कॅन करायला एक 10 ते 12 मिनिटं तरी प्रति पेशंट मिनिमम तरी डॉक्टरांना द्यायला लागतातच. त्यामुळे तेवढं करा आणि प्रिफर करा की कफ सप्रेस करून ठेवायला, कारण जर खोकला आला आणि तुम्ही खोकला तर तेवढे जास्ती व्हायरसेस तुम्ही बाहेर टाकता आहात, तेव्हा तिथे तुम्हाला थोडी काळजी घ्यायला हवी आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर अमेय यांच्यासाठी आहे. एक लेडी आहे, त्यांची मुलगी 4 वर्षाची आहे आणि तिची इम्युनिटी खूप कमी असं त्यांच्या लक्षात आलंय. तर त्यांनी विचारलंय की तिची इम्युनिटी मी कशी वाढवू? डॉक्टर अमेय. ओके. इम्युनिटी वाढवण्यासाठी पहिलं म्हणजे पण प्रोटीन आपल्या आहारात असणं महत्वाचं आहे. त्याच्याने प्रोटीन युक्त डाएट घेणं म्हणजे सोयाबीन आहेत, कडधान्य आहेत, याचा आपल्या आहारात समावेश करणं खूप गरजेचं आहे. तसंच मल्टीव्हिटॅमिन्स, कोर्स घेता, आयर्न्स आहे, हे घेणं गरजेचं आहे. त्याच्या लगेच आता फळभाज्या, पालेभाज्या मिळणं दुरापास्त झालेलं आहे. तर ते सिरप्स असतात किंवा प्रोटीन पावडर असते, प्रोटीन पावडर दुधात देऊन सुद्धा बाळाला तुम्ही देऊ शकता. जवळजवळ 2 ते 3 महिन्याचा कोर्स केला ते बाळाची इम्युनिटी वाढायला खूप मदत होते. तर आयुर्वेदिक कसं म्हटलं च्यवनप्राश आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही बाळाला देऊ बाळाची इम्युनिटी वाढवू शकता. ओके. मला वाटतं आता सगळे प्रश्न बऱ्यापैकी कव्हर झालेत. त्यातून जर प्रेक्षकांना काही प्रश्न असतील तर ते नक्कीच दक्षच्या माध्यमातून आपण डॉक्टरांपर्यंत पोहोचवू आणि त्याची उत्तरं पण आपण देण्याचा प्रयत्न करू. जर कोणाला प्रेक्षकांना अजूनही काही प्रश्न असेल तर त्यांनी त्यांचा माईक अनम्यूट करून विचारायला हरकत नाही. आपण त्यासाठी पुढची एक 3 मिनिटं देऊ शकतो. मॅडम, चिन्मय जोशी बोलतोय. आमचा एक प्रश्न आहे की जी आता नवीन बोला. आर्सेनिक 30 LBS ही जी गोळी आहे, आपण कोरोनावरती अँटीबायोटिक किंवा आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी घेतो, तर बेसिकली ती प्रेग्नंट वुमन किंवा ब्रेस्ट फिडिंग वुमन साठी चालते का? नाही चालत. हॅलो. आणि जर कोणी घेतली असेल तर त्याचे साईड इफेक्ट्स किंवा काही प्रॉब्लेम होऊ शकतो, तर ते काय होऊ शकतो? आर्सेनिक अल्बमचे बेसिकली होमिओपॅथी हे औषध असल्यामुळे ते खूप डायल्युशन मध्ये आहे. तेव्हा एखाद्या गोळी घेतल्याने काही मला नाही वाटत फार त्रास होईल. परंतु ह्या प्रश्नाचं उत्तर आय एम शुअर जास्ती करून होमिओपॅथीचे जे डॉक्टर आहेत ते जास्ती तुम्हाला व्यवस्थित देतील. पण मुळात आम्ही ऍज ॲलोपॅथिशियन्स आम्ही नाही रिकमेंड करत आर्सेनिक अल्बम इन प्रेग्नन्सी. ओके, थँक्यू मॅम. हॅलो. हॅलो. हा बोला. हा, माझा प्रश्न डॉक्टर अमेयांसाठी आहे. अमेय सर. हा बोला. माझं बाळ 4 महिन्यांचं आहे आता आणि मी त्याला ब्रेस्ट फीड नाही करू शकले सुरुवातीपासून. तर त्याची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण अजून काय करू शकतो? कारण जो तो मला येता जाता सांगतोय की तू त्याला दूध देत नाहीयेस तर तो आजारी पडेल. त्याचं मला एक थोडंसं टेन्शन आहे. तुम्ही गाईड ठीक आहे. केलात तर बरं होईल. काही बायका म्हणजे स्तनपान करणाऱ्या बायका असतात त्यांना काही दूध येत नाही. ते तुम्ही पहिले तुमच्या मेडिकल म्हणजे गायनेकोलॉजिस्ट जाऊन दाखवा की दूधाचं कारण काय नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ते फॉर्म्युला मिल्क देत असाल तर फॉर्म्युला मिल्क मध्ये पण हे आय इक्वल टू ब्रेस्ट मिल्कच असतं. त्यात पण जे ब्रेस्ट मिल्क मध्ये जे घटक असतात ते फॉर्म्युला मिल्क मध्ये असतात. त्यामुळे असं काही मला शंका आणू नका की तुम्ही बाळाला फॉर्म्युला मिल्क देते मग तुमच्या बाळाची इम्युनिटी कमी राहील. असं कधी पण नसतं.
प्लस तुम्ही ओके. बरोबर जर काही मल्टीव्हिटॅमिन तुमच्या डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केले असतील, जसे मल्टीव्हिटॅमिन आहे, व्हिटॅमिन डी चे आणि कॅल्शियमचं आहे, हो ते आहे. देऊन ते बाळाला तुम्ही इम्युनिटी वाढवू शकते. त्यामुळे अच्छा, ते सफिशियंट आहे ना? हो, त्या वयासाठी तेवढे त्या डोसमध्ये त्यांनी दिले असतील ते तुम्ही कंटिन्यू ठेवा, त्यासाठी सफिशियंट आहेत. ओके, थँक्यू. वेलकम. मला वाटतं आता सगळे प्रश्न झालेत बहुतेक. त्यातून जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की दक्षपर्यंत ते पोहोचवा. बरेच आपण 10 व्हॉट्सअप ग्रुप आपले सक्रिय आहेत. त्यात तुम्ही समाविष्ट व्हा आणि आपण दक्षशी जोडून घेऊया स्वतःला. आजच्या या सेशन मध्ये डॉक्टर प्रिया हर्डीकर आणि डॉक्टर अमेय काकिर्डे यांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलंय. या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये आपण सगळेच जण एक वेगळ्या दडपणाखाली आहोत आणि तेव्हा आपल्याला असं एक योग्य मार्गदर्शन मिळण्याची खूप गरज आहे. तर मी दोन्ही डॉक्टरांचे खूप खूप आभार मानते आणि हे सेशन संपल्याचं घोषित करते. थँक्यू रसिका. थँक्यू रसिका. थँक्यू.